संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। हेच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। समचलन सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कला दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो। टाळी वाजवा। सेवे लागी सेवक झालो, झालो। सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो। तुमच्या लागलो निज चलना, तुमच्या लागलो निज चलना। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवघे। तुमच्या
आलो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवहेरू हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेचे रहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूनिवासी जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाबाई यांचा महत्वाचा उत्कृष्ट आणि देवाला आवडणाऱ्या भक्तीचं प्रतिपादन करणार आहे. विठ्ठल 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 मृत्यू लोकावर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काही कर्तव्य माणसाचे असतात. या ठिकाणी जन्माला मानवी देह मिळणं, मृत्यू लोकावर अनेक जीव आहे, पण या सगळ्या जीवांमध्ये मानवी देहाची प्राप्ती होणं हे खूप जन्माचं पुण्य शिल्लक असलं तर माणसाला मानवी देह मिळत असतो. या जगाच्या पाठीवर काही गोष्टी दुर्मिळ असतात आणि काही गोष्टी अत्यंत दुर्मिळ असतात. दुर्मिळ गोष्टी कशाला म्हणायचं आणि अत्यंत दुर्मिळ कशाला म्हणायचं हे एकदा समजून घ्या. काही गोष्टी दुर्मिळ असतात म्हणजे कशा असतात, त्या जरी मिळवणं अशक्य वाटत असलं तरी सुद्धा मानवाने जर त्या मिळवण्यासाठी जर प्रयत्नवाद चालू केला आणि त्या प्रयत्नाला एक ना एक दिवस जर यश आलं तर त्या कठीण असणाऱ्या बाबी सुद्धा माणूस यशस्वीपणे पावांगत करू शकतो. याला फक्त दुर्मिळ म्हणायचं. वास्तविक पाहता एखाद्या खडकाला भेद घालणं अत्यंत कठीण बाब आहे, पण बघा त्या झाडाच्या मुळीचं जे सातत्य असतं, कदाचित ओल्या झाडाची जी मुळी असते ते कडक लाकडाला दगडाला सुद्धा काय करते, भेद घालते. माझे शब्द नाहीये, तुकोबाबाई सांगतात. प्रयत्नामुळे कठीण गोष्ट सुद्धा मिळवण्यामध्ये मानव यशस्वी होतो. बघा वाघिणीचं दूध मिळवणं तसं शक्य नाही, सहज नाही, सोपंही नाही, पण तरी सुद्धा वाघिणीचं दूध मिळवण्यासाठी माणसाकडे संपत्ती असावी एक, माणसाच्या मनामध्ये धैर्य असावं दोन, त्याच्या अंगामध्ये बळ असावं तीन. या सगळ्या गोष्टी एकवटून ज्या वेळेस येतात त्यावेळेस वाघिणीचं दूध मिळवणं शक्य आहे. वास्तविक पाहता ती कठीण बाब आहे, पण बघा आमच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी संभाजी राजेसारखा मुलगा जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर कठीण असणारी बाब सुद्धा आणि त्या वाघिणीचं दूध मिळवण्यामध्ये तो यशस्वी होतो. कठीण जरी असलं तरी ती अशक्य नाही, याला म्हणायचं दुर्मिळ. विठ्ठल 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 पण काही गोष्टी अत्यंत दुर्मिळ असतात. अत्यंत दुर्मिळ कशाला म्हणायचं, मानवाने मिळवण्यासाठी प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ती गोष्ट देवाच्या आणि संतांच्या कृपेशिवाय जर आपल्याला मिळू शकत नसेल तर त्याला अत्यंत दुर्मिळ म्हणायचं. आणि या जगामध्ये तीन गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहे, फक्त तीनच गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहे. आणि त्या तीन गोष्टी कोणत्या असतील, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. या जगामध्ये तीनच गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे मानवी देह मिळणं, दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षु अवस्था प्राप्त होणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे संतांची संगत घडणं. त्यामधली तिसरी गोष्ट संतांची संगत घडणं. तुकोबाबाई सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संतांची संगत घडणं अत्यंत कठीण आहे. मानवी देहाला जन्माला आला पण देव मिळावा अशी अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होणं याला मुमुक्षु अवस्था म्हणतात. ही मुमुक्षु अवस्था सुद्धा अत्यंत दुर्लभ असते आणि त्यातली अत्यंत दुर्लभ पहिली गोष्ट म्हणजे मानवी देह मिळणं. हा मानवी देह देवाने आपल्याला दिला, तो कशासाठी दिला याची जाणीव केली पाहिजे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. हा देह जो दिलाय तो देवाच्या भजनासाठी दिलाय आणि म्हणून या देहाची यती कर्तव्यता आहे का या देहाला आल्यानंतर त्या देवाची भक्ती आपल्या हातून घडली पाहिजे. आणि ती देवाची भक्ती जर करायची असेल तर ती गावातल्या लोकांना, तालुक्यातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना आवडणारी नसावी, तर ती देवाला आवडणारी भक्ती असावी.
प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाबांनी देवाला आवडणाऱ्या भक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाबा या अभंगात सांगतात, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती असावी. वास्तविक पाहता पहिलाच प्रश्न असा आहे का देवाच्या ठिकाणी आवड असावी की नसावी. देवाच्या जवळ आवड असली पाहिजे का नसली पाहिजे. आणि देवाच्या जवळ आवड का नसावी याचं कारण मी तुम्हाला सांगतो. या जगाच्या पाठीवर ज्याच्यापासून या सगळ्या जगाची निर्मिती झाली, सगळ्या विश्वाची निर्मिती या देवाने केलेली आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. ह्या जगाची निर्मिती जर देवाने केलेली असेल, या विश्वामध्ये जन्माला आलेला माणूस असो, या विश्वामध्ये जन्माला आलेला कोणता प्राणी असो, या विश्वामधला कोणताही पक्षी असो, प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या देवाचंच अस्तित्व आहे आणि देवानेच केलेली ही निर्मिती आहे. मग देवाच्या ठिकाणी हा माझा आवडता, हा माझा नावडता असा भेदभाव देवाच्या ठिकाणी चालत नाही. देवाच्या ठिकाणी तो नसावा. का नसावा तर देवाची जगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती समसमान आहे, ती विषम नाही. उदाहरण घ्यायचं ठरलं तर आईचं घेऊ. असं कोणत्याच आईला म्हणता येत नाही माझा मोठा मुलगा चांगला आहे आणि लहाना मुलगा वाईट आहे. असं जगातल्या कोणत्याच आईला का बोलता येत नाही तर दोन्हीही मुलांनी तिच्याच उदरातून जन्म घेतलेला असल्यामुळे दोन्हीही मुलांच्या बाबतीत आईच्या ठिकाणी भेदभाव चालत नाही. त्या आईची दोघांकडे पाहण्याची जी दृष्टी असते ती समान असते. हे समजत नसल अजून उदाहरण सांगतो. समुद्रापासून ज्या पाण्याची वाफ होती त्याच पाण्याच्या वाफेचे आकाशामध्ये जाऊन काय होतात, ढग होतात. आणि ज्या वेळेस ते ढग होतात त्याच ढगापासून आपल्याला काय पडतो, पाऊस पडतो. बघा या जगाला सगळा जो काही पाऊस भेटत असेल तो समुद्राच्या पाण्याचं जे बाष्पीभवन होतं त्यापासून होतो. आपण शालेय शिक्षणात हे सृष्टीचक्र शिकलेलो आहे. बघा समुद्राच्या अंगी एक गुण असा आहे का तो सगळ्या जगाला पाऊस देतो. पण बघा याच्या पुढची बाब मला तुम्हाला सांगायची आहे. समुद्र ज्या वेळेस स्वतःच्या पोटामध्ये नदीचं पाणी घेत असतो त्यावेळेस समुद्राच्या ठिकाणी असा भेदभाव नसतो का मी माझ्या पोटामध्ये फक्त नदीचं, गंगेचं पवित्र पाणी घेतो, गटारीचं पाणी मी माझ्या पोटामध्ये घेणार नाही. असा भेदभाव समुद्राला करता येत नाही. का तर या जगातला सगळा पाण्याचा जो अंश आहे तो त्याच्याच पाण्यापासून आहे म्हणून त्याला भेदभाव जमत नाही. त्याच पद्धतीनं या सगळ्या जगाची जी निर्मिती आहे ती देवाने एकट्यानं केलेली आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी हा मला आवडतो, तो मला आवडत नाही असं चालत नाही. आणि असं जर देवाने केलं तर तुकोबाबांनी गाथ्याची सुरुवात करताना पहिलाच अभंग लिहिला तो अभंगच खोटा ठरेल. तुकोबाबांनी पहिलाच अभंग लिहिला समचलन दृष्टी विटेवरी साची तेथे माझे हरी ऋती राहो, तेथे माझे हरी ऋती राहो आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक पदार्थ. तेथे माझे हरे ऋती राहो, तेथे माझे हरे ऋती राहो आणि कन लगे माईक पदार्थ, आणि कन लगे माईक सांगतात का या जगाकडे देवाची पाहण्याची जी दृष्टी आहे ती समसमान आहे. समचलन दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी ऋती राहो. जगाकडे देवाची पाहण्याची नजर समान जरी असली तरी प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाबाई सांगतात का देवाला एका विशिष्ट पद्धतीची भक्ती केलेलीच देवाला आवडते, अन्यथा देवाला ती भक्ती आवडत नाही. आणि ज्या पद्धतीनं तो माणूस तशी भक्ती करतो
तेच भक्त आवडतात, इतर लोक देवाला आवडत नाही. आवडीच्या संबंधानं सांगून जातो, या जगामध्ये एका माणसाला सगळं आवडत नाही आणि सर्वांना एकच आवडेल असं कधी होत नाही. जेवायला बसल्यानंतर ताटात जर गुलाबजामुनचा पदार्थ असेल तर खाणाऱ्या सगळ्यांनाच गुलाबजामू आवडेल असं होत नाही. काहींना गोड आवडतं, काहींना तिखट आवडतं. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, एकाच माणसाला ताटामधले सगळेच पदार्थ आवडतील असंही होत नाही. प्रत्येकाची सांभाळा कोणाचे बघा. विठ्ठल 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 त्याच पद्धतीनं जगामध्ये प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. त्यामध्ये देवाच्या आवडी वेगळ्या, साधू संतांच्या आवडी वेगळ्या आणि आमच्या तुमच्या जीवाच्या आवडी वेगळ्या. देवाची आवड तुकोबाला सांगतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला देवाचं भजन करणारे भक्त आवडतात, भजन आवडतं. आणि त्या पुढची जी आवड आहे ती साधू संतांची आहे. देवाला एकच आवड आहे, साधू संतांना दोन आवडी आहे. साधू संतांच्या दोन आवडी कोणत्या बघा. साधू संतांना एक तर तो देव आवडतो. कोण आवडतो? पहिली गोष्ट म्हणजे तो देव आवडतो. एक तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, तुकडोजी दास सांगतात, आवडला मजा सखा पंढरीला, आवडला मजा सखा पंढरीला. चित्ततया विना चित्ततया विना शांत नोहे. आवडला मज सखा पंढरीला, आवडला मज सखा पंढरीला, आवडला अनेक प्रमाण पाहता येतील. तुकडोजीदास सांगतात, आवडला मज सखा पंढरीला. सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण म्हणजे आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर. संतांची पहिली आवड म्हणजे संतांना देव आवडतो आणि संतांची दुसरी आवड म्हणजे देवाची भक्ती करणारे संत सुद्धा संतांना आवडतात. पहिली गोष्ट देव आवडतो, दुसरी गोष्ट संत आवडतात. आता तिसरा वर्ग आमचा तुमचा आला. आम्हा तुम्हाला काय आवडतं? देवाला एकच गोष्ट आवडते, साधू संतांना दोन गोष्टी आवडतात आणि आम्हा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गणितात मोजता येत नाही. म्हणून या असंख्य गोष्टींचं गाठोडं साधू संतांनी एकत्र केलं आणि त्या गाठोड्याला 3 अक्षराचा एक शब्द दिला, त्याचं नाव आहे संसार. आपल्याला काय आवडतो? संसार आवडतो. आणि संसाराच्या संबंधानं अनंत गोष्टी आवडतात, अनेक गोष्टी आवडतात. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात देवाला आवडणाऱ्या भक्तीचं प्रतिपादन करतात. संकल्पावी माया संकल्पावी माया संकल्पावी संकल्पावे माया हेची ठोल भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हेची ठोल भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची.
संसार आहे, या संसाराबद्दलची जर आसक्ती माणसाने कमी केली तर याच्यापेक्षा वेगळी भक्ती करण्याची आवश्यकता नाही. फक्त माझं 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 हे जर सोडून दिलं, माझाच संसार, माझंच कुटुंब, माझाच प्रपंच, जर स्वतःचीच आसक्ती जीवनामध्ये जर ठेवली तर ती देवाची भक्ती होऊ शकत नाही, तो प्रपंच होतो. पण त्या प्रपंचाची आसक्ती जर कमी केली तर ती देवाला आवडणारी भक्ती आहे. काही उदाहरणं पाहू. तुकोबाबांनी काय केलं? दुष्काळाच्या काळामध्ये धान्याचे कोठारे भरलेले होते, पण सगळे कोठार दुष्काळाच्या काळामध्ये लोकांची हाल अपेष्टा होऊ नये म्हणून सगळी संपत्ती लोकांना काय केली? वाटून दिली. सगळी दान केली तुकोबाबांनी ती संपत्ती, लोकांचे हाल होऊ नये म्हणून. आणि नंतर तुकोबाबांच्या पदरी गरिबी आली. लक्षात घ्या, तुकोबाबा हे वडिलोपार्जित त्या काळी 450 वर्षापूर्वी 74 कोटीचे मालक होते. कधी? 450 वर्षापूर्वी. पण लोकांचे हाल अपेष्टा त्यांना डोळ्यानं देखवली नाही आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता सगळ्या जगाची काळजी केली आणि म्हणून संपत्ती वाटली. नंतर त्यांच्या पदरी गरिबी आली. चुकीच्या लोकांनी काही पण बोलायचं नाही. काही लोक म्हणतात त्याला खायला भाकरी नव्हत्या म्हणून भंडारा डोंगरावर जाऊन बसायचं. हे मुळात चुकीचं आहे. आणि बरेच लोक त्याच्याही पुढचं जाऊन सांगतो का काही लोक म्हणतात का कीर्तनकारांना एवढी पैशाची गरज का? तर तुकोबाबांनी 450 वर्षापूर्वी जे लोकांना वाटलंय आम्ही त्याची वसुली करतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. म्हणजे मुद्दा एक आहे का तुकोबाबाईंना जगाची काळजी, स्वतःची आसक्ती काहीच नाही. ही देवाला आवडणारी भक्ती. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जीवनामधला एक प्रसंग सांगतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गर्भ श्रीमंत व्यक्ती, पण एक दिवशी त्यांच्या घरी दरोडा पडला. काय पडला? झोपले नाही तुम्ही? 7 ते 9 तरी झोपायला नकोय, पण काही लोक काल्याच्या कीर्तनात झोपतात, मग त्यांची पाठ थोपटली पाहिजे. म्हणजे लोक इतके आळशी असतात, इतके आळशी, इतके झोपाळू. एक जण रात्री 8ला झोपला, सकाळी कितीला उठायला पाहिजे तुमच्या अंदाजे? 6ला. 8ला उठायला पाहिजे. 8ला झोपला, 8ला उठायला पाहिजे. 10 वाजले, 12 वाजले, दुपारचे 2 वाजले, झोपलेलाच. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 4 वाजले, झोपलेलाच होता. 5 वाजले, झोपलेला. त्याची बायको त्याच्या जवळ गेली, म्हणले उठा, काल रात्री 8ला झोपले, आज संध्याकाळचे 5 वाजले, उठा म्हणे. तो म्हटला किती वाजले? अहो संध्याकाळचे 5 वाजले. तो म्हटला मग आता कशाला उठायचं, पुन्हा रात्री 8ला झोपावंच लागेल ना, मग झोपा आयुष्यभर. असे काही आळशी असतात. मी तुम्हाला काय विचारतोय, नाथ बाबांच्या घरी एक दिवशी दरोडा पडला आणि गर्भ श्रीमंत नाथ बाबा त्यांच्या घरी चोरी करणारे जे गेले होते ते अत्यंत तयारीनं गेले. का नाथ बाबांच्या घरून फक्त सोनंच आणायचं, बाकी काही घेऊन यायचं नाही. अत्यंत तयारीनिशी गेले. मोठे मोठे पोत्याचे भोत बनवले, ते भोत घेऊन गेले आणि गेल्यानंतर नाथ बाबांच्या घरी जाऊन सोनं उचलायचं, त्या पोत्यात टाकायचं, सोनं उचलायचं, पोत्यात टाकायचं. मोठे मोठे बाचके त्यांनी बांधले, मोठे मोठे भोत तयार केले. पण एक गोष्ट ती विसरली का एवढं मजबूत बनवलेलं जे ओझं आहे ते उचलायचं कसं. म्हणून प्रत्येकाला ते स्वतःचं ओझं उचलणं अशक्य होतं. म्हणून एक चोर दुसऱ्या चोराला मदत करू लागला. पहिल्याच्या पाठीवर ते सोन्याचं ओझं द्यायचंय म्हणून दुसऱ्यानं त्याला मदत केली, तो उचलू लागला. दुसऱ्यासाठी तिसऱ्यानं केली, तिसऱ्यासाठी चौथ्यानं केली, चौथ्यासाठी 5व्यानं मदत केली. खूप काही चोर त्या ठिकाणी घुसलेले होते. शेवटच्यानं त्याच्या अगोदरच्याला काय केलं, ओझं उचलून दिलं. आणि आता शेवटच्यानं ते उचलायचं कसं. स्वतः नाथ बाबा आले, नाथ बाबांनी त्याच्यासाठी मदत केली. बाबा हे जा घेऊन, हे काय माझ्या प्रपंचाचं उपयोगाचं नाही. याला म्हणतात स्वतःच्या प्रपंचाची आसक्ती कमी करणं, जगाचा विचार करणं. ही खरी देवाला आवडणारी भक्ती आहे. मी असं म्हणेल ही अशी भक्ती करणारे फक्त साधू संतच होते असं नाही. आजच्या काळामध्ये सुद्धा काही लोक अशी भक्ती करतात. स्वतःच्या कुटुंबाच्या विचारापेक्षा जगाच्या दुःखाचा विचार करणारे आजच्या काळात सुद्धा काही लोक आहेत. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाबा आमटे नावाचा व्यक्ती जन्माला आला. कोण? बाबा आमटे. तरुण मुलांना माहिती असेल, काही वयस्करांना सुद्धा माहिती असेल. बाबा आमटेंनी काय केलं, कुष्ठरोग्यांची सेवा हातात घेतली. ज्या कुष्ठरोग्यांसोबत आपल्याला बोलण्यासाठी किळसवानं वाटतं,
पण अशा लोकांसोबत त्यांच्या अंगाला स्पर्श करण्यासाठी आपल्याला लाज वाटते, त्यांच्यासोबत कसं बोलावं हे त्यासाठी किळसवाणं वाटतं. पण बाबा आमटेंनी त्या कुष्ठरोग्यांची सेवा हाती घेतली आणि अशा पद्धतीनं सेवा केली तर अगदी त्यांच्या ताटामध्ये एकत्र जेवण्याचं काम कोणी केलं? बाबा आमटेंनी केलं. स्वतःचा मुलगा सुद्धा त्याच सेवेमध्ये रुजू केला. आदिवासींची सेवा करायची, कुष्ठरोग्यांची सेवा करायची, गरिबांची सेवा करायची. बघा, प्रकाश आमटेंच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, प्रकाश आमटे जंगलामध्ये फिरत असताना एक दिवशी त्यांच्या लक्षात आलं का हे आदिवासी जे फिरतात यांच्या अंगावर कपडे नाही, निर्वस्त्र हे फिरतात. प्रकाश आमटेंनी ते चित्र बघितलं आदिवासींचं, यांच्या अंगावर एक सुद्धा कपडा नाही. कसा त्याग असावा, स्वतःच्या कुटुंबाची कशी काळजी नसावी. प्रकाश आमटे स्वतः डॉक्टर आहे. बाबा आमटेंच्या हिमतीवर विचार केला असता तर मोठं स्वतःचं खाजगी हॉस्पिटल उघडून आपल्या संपत्तीचा आलेख, प्रपंचाचा आलेख कितीतरी उंचावून ठेवला असता. पण प्रकाश आमटेंनी ते केलं नाही. आदिवासी कपडे नसलेले लोक पाहिले आणि प्रकाश आमटेंनी त्याच दिवशी आपल्या गळ्यातला अंगातला शर्ट काढून फेकून दिला. प्रकाश आमटे आजही शर्ट घालत नाही. याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया स्वतःच्या कुटुंबापेक्षा जगाचा विचार करणं, स्वतःच्या प्रपंचाची माया संकल्पित करणं, याला म्हणायचं देवाची भक्ती. अशी भक्ती करणारे मी म्हणतो आपल्या देशातील जवान सुद्धा असू शकतात. यांना मुलं आहेत, सीमेवर लढणारे आणि देशाचं संरक्षण करणारे. आजच्या काळामध्ये जे जवान लढतात यांना मुलं असतात, यांना पत्नी असते, यांना आई वडील असतात. यांच्याही मनोमन असं वाटत असेल का आपण सुद्धा आपले जे दिवस आहे ते कुटुंबासोबत घालावेत, आपल्या पत्नीसोबत आपण असलो पाहिजे, आपल्या मुलाबाळांसोबत आपण असलो पाहिजे, आपल्या आई वडिलांसोबत आपण असलो पाहिजे. पण असं त्यांच्या बाबतीत होत नाही. स्वतःच्या कुटुंबाचा त्याग करायचा आणि देशाच्या आणि या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी सीमेवर लढायचं, ही सुद्धा एक प्रकारची देवाची भक्तीच आहे. यामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा विचार कमी आणि देशाच्या संरक्षणाचा विचार जास्त असतो. मला असं वाटतं त्यांच्यामुळे जर आपण सुरक्षित असू, ते जर आपलं रक्षण करीत असतील तर किमान त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये उपकाराची भावना, ते आपल्यावर उपकार करतात याची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. का असली पाहिजे? का वेळ प्रसंगी स्वतःचं रक्त सुद्धा त्यांना सांडावं. ज्या वेळेस संकट येतात आणि संकट येत असताना त्या सीमेवर लढणारा माणूस कधी हा विचार करत नाही का मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठा आहे, मी गुजराती आहे. अहो, त्या ठिकाणी लढणारा स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या प्रांताचा कोणताच विचार करत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये एकच विचार असतो की मी या भारत देशाचा नागरिक आहे आणि या देशाचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. या लोकांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना आणि या लोकांबद्दल कृतज्ञतेची भावना आपल्या अंतःकरणामध्ये निश्चित असते. आणि म्हणून आपल्या देशामध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी ज्या वेळेस येतात त्यावेळेस त्या स्टेजवर जाऊन काय बोलावं, आपल्या पुढं ऐकणारे कॉलेजचे मुलं असतात, शाळेतली मुलं असतात. त्या निमित्तानं सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढे बसलेल्या लहान बालकांवर देशभक्तीचे धडे घडले पाहिजे, त्यांच्या अंतःकरणामध्ये देशभक्ती जागृत झाली पाहिजे, असे भाषण त्या दिवशी असले पाहिजे. शोकांतिका आहे, कधी कधी त्या ठिकाणी त्या पद्धतीचे भाषण होत नाही. आणि बोलता बोलता सरपंच सुद्धा इतके चुकतात म्हणजे आपल्या गावचं सांगत नाही, एक जनरली सांगतो. आरक्षण आल्यामुळे काय झालं माहिती का, कुणालाही त्या ठिकाणी एखाद्या वेळेस त्या खुर्चीचा मान मिळतो आणि झेंडा फडकवण्याचा गावाचा प्रथम नागरिक म्हणून त्याचाच मान असतो. आणि मग काय बोललं पाहिजे आणि काय नाही याचं भान नसतं कधी कधी. मग सरपंच तिथं 26 जानेवारीला भाषण करायला जातो. कशाला? 26 जानेवारीला. आणि तिथं जाऊन काय बोलतो मुलांपुढं, वा वा वा, अत्यंत आनंदाचा दिवस आज. काय आहे मुलांनो, काय आहे? 26 जानेवारी, अत्यंत आनंदाचा. किती सुंदर वाटतंय. सगळ्या मुलांनी स्वच्छ कपडे धुतलेले, सगळ्यांनी इस्त्री केलेली, हे बघून माझ्या अंतःकरणाला इतका आनंद झालाय का माप नाही. का तर आज काय आहे?
26 जानेवारी. सांगा मुलांनो, आज 26 जानेवारी का आहे? मुलं शांत बसली. मग त्यांनीच उत्तर दिलं, अरे मूर्खांनो, काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी. कोण बोलतोय? सरपंच बोलतोय. देशाच्या स्टेजवर बोलतोय, झेंड्याखाली बोलतोय. आणि जाता जाता शेवट तर इतकं चुकीचं बोलून जातो. कधी कधी काही जण तर असं बोलतात, अहो इतका आनंदाचा हा क्षण असेल, या दिवशी गावातील सगळ्या मुलांना जर गोडधोड खायला मिळतंय, सुगंधी दूध प्यायला मिळतंय, बिस्किटं इतके मिळतात, सगळे मोफत मिळतात. मला असं वाटतं, मी या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक निवेदन करूशी वाटतं मला, का इतका आनंदाचा हा जर क्षण असेल तर हा 26 जानेवारी वर्षातून एकदा नाही, प्रत्येक आठवड्याला झाला पाहिजे. याच्या बापान ठेवला का? तो एकदाच येऊ शकतो. मला सांगायचं असं आहे का कोणत्या दिवशी आपण काय बोललं पाहिजे याचं भान असावा. आपला मुद्दा एक आहे का स्वतःच्या कुटुंबाचा त्याग करून सीमेवर लढणारे जे जवान आहे यांची सुद्धा देवाला आवडणारी भक्तीच आहे. कारण स्वतःच्या कुटुंबाचा विचार त्यामध्ये कमी येतो आणि देशाच्या संरक्षणाचा विचार जास्त येतो. असे कित्येक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. या देशामध्ये एक पंतप्रधान होऊन गेले, लाल बहादूर शास्त्री नावाचे. पंतप्रधान पदावर बसलेला हा व्यक्ती पण एक दिवस असा उगवला तर स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली. कुणावर? लाल बहादूर शास्त्रीनं स्वतःच्या मुलाच्या कॉलेजच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी देशाचा पंतप्रधान असून सुद्धा त्याला कर्ज काढण्याची वेळ आली. पंतप्रधान होते पण कर्जाची फाईल घेऊन स्वतः त्यांच्या प्रदेशातल्या एका छोट्याशा त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ते पोहोचले. कोण? लाल बहादूर शास्त्री. ती फाईल घेऊन लाईनला उभे राहिले आणि लाईनला उभे राहिलेले लाल बहादूर शास्त्री त्या बँकेच्या मॅनेजरनं बघितलं, कारण देशाचे पंतप्रधान आणि चक्क आपल्या संस्थेमध्ये या शाखेमध्ये लाईनला उभे राहिले. पळत आला तो आणि लाल बहादूर शास्त्रींना म्हटला, साहेब तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात, मी एक तुटपुंजा शाखेचा मॅनेजर आहे आणि एका या छोट्याशा संस्थेमध्ये देशाचा पंतप्रधान येतो आणि लाईनला उभा राहतो आणि ते मी डोळ्यानं पाहावं हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही. साहेब तुमच्यावर तर कर्ज काढण्याची वेळ यायलाच नको होती, पण ही वेळ आली, तुम्ही पुढे चला, तुमची फाईल मी सँक्शन करून देतो. त्या मॅनेजरला लाल बहादूर शास्त्रींनी काय उत्तर दिलं हे ऐका. लाल बहादूर शास्त्रींनी त्या मॅनेजरला सांगितलं, अरे बाबा मी तुझ्या या शाखेमध्ये देशाचा पंतप्रधान नाही तर या शाखेचा कर्जदार म्हणून आलोय, मी लाईनलाच तिथं येईल. याला म्हणायचं स्वतःची आसक्ती सोडून द्यायची. अहो पंतप्रधानावर जर स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी जर कर्ज काढण्याची वेळ आली तर असं म्हणावं लागेल का यांनी देशाच्या संपत्तीचा गैरवापर केला नाही आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही. म्हणजेच या लोकांनी कुटुंबाबद्दल किंवा संसाराबद्दल जी आसक्ती आहे ती सोडून दिली. हेच उदाहरण आपल्याला अब्दुल कलामांचं सुद्धा घेता येईल. राष्ट्रपती झाले, जात असताना ज्या कपड्यावर ते गेले, जो बूट घालून अब्दुल कलाम त्या राष्ट्रपती भवनाची पायरी चढली, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पायरी चढत असताना अंगावरचा कपडे, पायामधला बूट, हातामधली बॅग आणि कार्यकाळ संपला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस बाहेर आले तर तेच कपडे, तोच बूट आणि तीच बॅग. याच्या पलीकडे देशाच्या 1 रुपयाच्या संपत्तीचं नुकसान अब्दुल कलामांनी केलं नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, उलट देशाकडून राष्ट्रपती म्हणून त्यांना जो पगार मिळायचा तो पगार 1 महिन्याचा पगार रामेश्वराच्या महादेवाच्या मंदिराला देणगी द्यायची आणि दुसऱ्या महिन्याचा पगार त्याच रामेश्वर मधल्या मस्जिदीला देणगी द्यायची. धर्मनिरपेक्षता काय असावी हे सुद्धा अब्दुल कलामांकडूनच शिकावं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मला असं वाटतं का स्वतःच्या कुटुंबाबद्दल ज्या ज्या लोकांना आसक्ती आहे ती देवाची भक्ती नाही. ज्यांनी ती आसक्ती सोडली ती देवाची भक्ती होते आणि ही भक्ती आमच्या तुमच्याकडून सुद्धा घडली पाहिजे. बघा, फक्त माझं माझं म्हणून विचार करू नका, इतरांचा सुद्धा केला पाहिजे. मला असं वाटतं काही असू द्या, कोणताही विषय असू द्या, सत्याचा विचार चालू असताना सुद्धा लोक त्या दिवसाचा विचार करतात. आज माझा गट आहे, आज आम्ही बघून घेऊ, उद्या आमचा आम्ही बघू. हा विचार जो येतो हा फक्त स्वतःबद्दलच येतो. मला असं वाटतं असा कार्यक्रम करत असताना गाव लेवलचा कार्यक्रम आहे हा सार्वजनिक असला पाहिजे आणि इथं माझं माझं नको आहे तर आपलं सगळ्यांचं असं असलं पाहिजे. आणि त्याच वेळेस ज्या वेळेस या जगामध्ये आपण इतरांचा विचार करू त्याच वेळेस स्वतःबद्दलची आसक्ती कुठेतरी कमी होईल. लोकांना दुसऱ्यांचा विचार नाहीये. अहो स्वतःबद्दलची आसक्ती
या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये साने गुरुजी नावाचे एक गुरुजी होऊन गेले आणि त्यांनी या जगाला एक धर्म शिकवला. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. आणि असे बांध कोरले तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या लोकांनी. सक्का भाऊ सुद्धा सोडला नाही आणि हे महाराष्ट्रात पाहायला भेटतो. अहो तुम्हाला सांगतो का या एक इंचाच्या जमिनीसाठी स्वतःच्या भावाच्या, सख्या भावाच्या मानेत कुराड घालणारे भाऊ या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. अहो काय आपली आसक्ती कमी झाली? काहीच कमी झालेली नाहीये. फक्त स्वतःबद्दल माणसाला विचार आहे. आपण एकदा संपलो का सक्का भाऊ सुद्धा नाही. अहो या जगातला खरा धर्म काय आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. प्रेमाची शिकवण जुन्या काळाचं एक पिक्चरचं गाणं आहे. अतिशय चांगला संदेश देणारं ते गाणं आहे. ज्योत से ज्योत जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. या जगामध्ये ज्या वेळेस तुम्ही प्रेमानं वागशाल त्याच वेळेस स्वतःबद्दलची आसक्ती कमी होईल, इतरत्र नाही. फक्त पण आजच्या काळात असं झालंय एकमेकांसोबत गोड बोलायला लोकांना वेळ नाही. एकमेकांसोबत गोड बोलत सुद्धा नाही लोक. वागणं तर सोडून द्या, बोलायला सुद्धा वेळ नाही लोकांना. तुम्हाला एक सिद्धांत सांगतो बघा, लक्षपूर्वक ऐका. एक माणूस एका दिवसाला अनेक अन्न पदार्थांच्या माध्यमातून 100 ग्रॅम साखर खातो. किती किती? एक दिवसाला 100 ग्रॅम खातो. मग तुम्ही सांगा 10 दिवसाला किती खातो? सोनं नाही येते, साखर आहे. 100 ग्रॅम आणि तोळ्यात सोनं मोजी, त्या साखर नाही मोजते. एका दिवसाला 100 ग्रॅम साखर म्हणजे 10 दिवसाला 1 किलो. 10 दिवसाला 1 किलो म्हणजे 1 महिन्याला 3 किलो. आणि एका महिन्याला 3 किलो तर एका वर्षामध्ये 36 किलो. प्रश्न असा आहे, एक माणूस एका वर्षामध्ये 36 किलो साखर खातो पण 100 ग्रॅम सुद्धा गोड बोलत नाही. मग ही साखर जाती कुठं? विठ्ठल 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 आणि म्हणून मला असं वाटतं का इतकी साखर खाऊन सुद्धा ज्यांना गोड बोलायला जमलं नाही कदाचित त्यांना डायबिटीज झाली. विठ्ठल एकमेकांसोबत गोड बोलायला लोक आज तयार नाही, एकमेकांसोबत गोड वागायला तयार नाही. फक्त माझं माझं. पण ज्या वेळेस हा मीपणा आम्ही सोडू, स्वतःच्या कुटुंबाची आसक्ती ज्या वेळेस सोडू त्यावेळेस देवाला आवडणारी भक्ती होईल. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हे थोरा भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोरा भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते, हे थोर भक्ती आवडते देवा, 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 शंकर पावी माया संसाराची, हे थोर भक्ती आवडते देवा, शंकर पावी माया संसाराची, हे थोर भक्ती आवडते देवा, शंकर पावी माया संसाराची, हे थोर भक्ती आवडते देवा, शंकर पावी माया संसाराची, हे विनयात पैसे राहावे,
या संसारात हेची थोर भक्ती आवडते देवा शंकर पावी माया शंकर पावी माया हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. मग स्वतःच्या कुटुंबाचा आपण विचार करायचा नाही, मग पुढे जगायचं कसं? त्यासाठी तुकोबाबाई अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये सांगत असताना म्हणतात का आपली काळजी करणारा देव आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्याला देव ठेवील त्या पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. महाराज सांगतात समयासी सादर भावे सादर भावे देव ठेवीन तैसे रहावे. कोण्या दिवसी बैसोनी हत्तीवर कोण्या दिवसी पायीचा चाकर चालत रहावे चालत रहावे देव ठेवीन तैसे रहावे देव ठेवीन तैसे रहावे. देव ज्या पद्धतीनं आपल्याला ठेवील त्याच पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. कारण जे आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख येतात ते आपल्या कर्मानेच येत असतात, याला देव जबाबदार नसतो. म्हणून देव ज्या पण काय होतं ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश निर्माण होतं त्यावेळेस स्वतःची पाठ स्वतःच थुपटून घेतो माणूस. स्वतःच्या पाठीवर हात टाकणारा स्वतःच असतो. मागच्या वर्षीचा काळ अतिशय सुंदर होता कांद्यावाल्यांसाठी. आपल्या गावात काही वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची गरज नाही. आणि ज्या वेळेस कांद्याला भरगतचा भाव भेटला त्यावेळेस लोकांनी स्वतःची पाठ स्वतःच थुपटून घेतली. मी केलं, माझ्या नियोजनानं केलं म्हणून हे यश मला मिळालं. पण या वर्षी दोष कुणाला? देवाला. पाऊसच नाही म्हणून दोष कुणाला द्यायचा? देवाला द्यायचा. असं होतं, कित्येक वेळा होतं. असं कुणाच्या बाबतीत होऊ नये. पण बघा एखाद्याची बायको जर एखाद्याने पळून नेली, आता कीर्तनात सांगण्यासारखा दृष्टांत नाहीये पण तरी सांगतो मी, आपल्याच गावात आहे म्हणून. एखाद्यानं जर एखाद्याची बायको पळून नेली तर त्याच्या नवऱ्याचं स्टेटमेंट काय असतं तिच्या नवऱ्याचं माहिती का? अहो महाराज इतकी देखणी बायको माझी पण देवाला देखावली नाही व देवानं पळवली. आता देवाला 16,108 बायका आहे, तो कशाला तुझी नाही? त्यावेळेस दोष आपण देवाला देत असतो ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येतात त्यावेळेस. पण बघा महाभारतातलं तुम्हाला उदाहरण सांगतो. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, हा अभिमन्यू युद्ध करण्यासाठी गेला. युद्धामध्ये गेल्यानंतर चक्रव्यूहामध्ये घुसण्याचं त्याला ज्ञान होतं. त्यामध्ये त्याने एंट्री केली, आतमध्ये गेला. पण आतमध्ये युद्ध करून बाहेर कसं निघायचं याचं ज्ञान त्याच्याजवळ नसल्यामुळे तो त्या युद्धामध्ये मारला गेला. कुणाचा मुलगा? अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. आणि आता अभिमन्यू ते युद्ध करत असताना मेलाय ही बातमी त्या अभिमन्यूची जी आई आहे तिला कळवायची आहे. तिचं नाव आहे सुभद्रा. या सुभद्रेला ही बातमी सांगायची का युद्ध चालू असताना तुझा मुलगा युद्धामध्ये गेलाय. पण ही सांगायची कुणी? आईचा अंतकरण आहे. अगदी तरुणाबांड मुलगा अचानक गेल्याची बातमी तिच्या कानावर गेली आणि पांडवांनी जर ती बातमी सांगितली तर पांडवांना अगदी ती शिव्या सुद्धा देईल का काय त्या संपत्ती वाचून आणि त्या राज्य वाचून चाललं होतं. माझा एकुलता एक मुलगा हे राज्य मिळवण्याच्या पायी गेला. म्हणून ही बातमी सांगायची कुणी? देवावर जबाबदारी टाकली. देव सुद्धा ती जबाबदारी स्वीकारायला नाही म्हणायचा, नको ही बातमी तिला मी सांगणार नाही. कारण या जगाच्या पाठीवर आईचं अंतकरण खूप व्याकुळ असतं. मुलाबद्दल तर ते खूप व्याकुळ असतं. मुलाबद्दलची चिंता जगामध्ये सगळ्यात जास्त कुणाला असेल तर ती फक्त कुणाला असते? आईला असते. तुकोबाबांच्या भाषेत आईशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. स्वतःच्या मुलावर कोणत्याही लाभाशिवाय प्रेम करणारी कोण असते? आई असते. आणि बघा म्हणून या जगामध्ये आईची जर माया मिळत नसेल तर स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. सगळ्यांचंच आपण ऐकत असतो. आमच्या देशामध्ये या भारत देशामध्ये एक अरिजित सिंग नावाचा गायक आहे आणि या गायकानं एक गाणं गायलेलं आहे. एका तरुणाची व्यथा त्या गाण्यामध्ये सांगितली का या तरुणाला आई नाहीये, आईची माया मिळाली नाही, आईचं प्रेम मिळालं नाही. आणि म्हणून तो तरुण म्हणतो का या जगामध्ये मी अपयशी आहे ते या जगामुळे नाही
तर माझ्या स्वतःच्या कर्मामुळे, कारण माझ्या डोक्यावर कुणाचा हात नाहीये, आईचा हात नाहीये, मला आईची माया मिळत नाही. जीना जीना रे उडा गुलाल, माई तेरी चूनरिया लहराई, रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाही लाही लाही, रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माई तेरी चूनरिया लहराई, जीना जीना रे. बऱ्याच जणांनी गाणं ऐकलेलं असेल आईबद्दलचं हे गाणं. तो तरुण म्हणतो मी माझ्यामुळे हरलेलो नाही, जगामुळे हरलेलो नाही, तर माझ्या स्वतःमुळे हरलो, आईची माया मला मिळाली नाही. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूं मां, एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूं मां. माई रे माई रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा. माई रे माई रे, मुझसे रूठी मेरी परछाई, मेरी परछाई, तेरा ख्याल माई तेरी चूनरिया लहराई. जगामध्ये मुलाबद्दल अत्यंत प्रेम जर कुणाचं असतं तर आईचं असतं. या सुभद्रेला सांगायचं आहे की तुझा अभिमन्यू युद्ध करताना गेलाय, मेलाय, देवावती काळजी टाकली. देव त्या सुभद्रेजवळ आले आणि सांगू लागले, सुभद्रे तुला एक गोष्ट कळवायची आहे, पण तू जेवण केलंय का, तुझी झोप झाली का. बाहेरच्या गप्पा मारून अंतिम टप्प्यात देवाने त्या सुभद्रेला सांगितलं की सुभद्रे तुझा अभिमन्यू आता आपल्यातून निघून गेला. अशी बातमी सांगितल्यानंतर देवाला असं वाटत होतं का स्वतःचा मुलगा गेला ही बातमी कळाल्यानंतर मोठ्याने रडेल, चक्कर येऊन पडेल, बेशुद्ध पडेल असं देवाला वाटत होतं. पण तसं काहीच झालं नाही. सुभद्रेनं देवाला सांगितलं देवा गेला तर जाऊ दे. देवालाच वाटलं आपण सांगितलेलं हिला समजलेलं दिसत नाही. देवाने पुन्हा समजून सांगितलं सुभद्रे गेलाय म्हणजे कुठे बाहेर गेलेला नाही, जंगलात गेलेला नाही, तो कायमचा गेलाय, तू मेलाय, यानंतर त्याचं तुझं बोलणं होऊ शकत नाही. असं बोलल्यानंतर सुद्धा सुभद्रेनं देवाला तेच सांगितलं देवा गेला तर जाऊ दे, तू कशाला इतकी काळजी करू. देव त्या सुभद्रेला म्हटलं अगं तुझा मुलगा येतो आणि मुलगा गेल्याचं दुःख तुला काहीच नाही, तुझ्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही, तुला त्याचं काहीच दुःख वाटत नाही, याचं कारण काय. त्यावेळेस सुभद्रेनं देवाला उलट विचारलं देवा मला सांग हे जग कुणाच्या सत्तेनं चालतं. गीतेमध्ये तूच सांगतोय गतिर्भवता प्रभू साक्षी, सगळं जग म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. अरे देवा तू स्वतः सांगतो का तुझ्या सत्तेनं हे सगळं जग चालतं. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, हो 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 कोण बोलविते हरी विना, 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 कोण बोलविते हरी विना. कवी ऐकवी एक नारायण, हो 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 कवी ऐकवी एक नारायण, हो कवी ऐकवी एक नारायण, हो कवी ऐकवी एक नारायण, हो चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. ह्या जगातल्या सगळ्यात मोठी सत्ता कुणाची आहे तर ती देवाची आहे. सुभद्रा देवाला म्हटले अरे देवा तू काय बोलतोय आणि काय मला सांगतोय, हे सगळं जग जर तुझ्या सत्तेनं चालतं तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, माझा मुलगा कुणाच्या सत्तेनं गेला.
युद्धामध्ये तो जाऊ दे, पण कुणाच्या सत्तेनं गेला याचं उत्तर दे मला. देवाने सांगितलं आहे ते, तो सुद्धा माझ्या सत्तेनं गेला. सुभद्रेनं त्या देवाला दिलेलं उत्तर आहे, देवा तुझ्या सुखासाठी आणि तो जाण्याला जर तुला आनंद होत असेल, तुझ्या सत्तेनं जर तो गेला असेल, तर मी तुला सांगते असा एक काय पण असे 1000 अभिमन्यू गेले तरी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही. का तर त्यांच्या जाण्यानं जगाचा मालक सुखावतोय, म्हणून मला त्याचं दुःख नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो जावे समाधान, देव ज्या पद्धतीनं ठेवतो त्या पद्धतीनं जर आपण राहिलो, त्यामध्ये समाधान मानलं, तर तुकोबाबाई दुसरी भक्ती सांगतात का ही सुद्धा देवाला आवडणारीच भक्ती आहे. याही पुढे तुकोबाबाई सांगतात का या जगामध्ये तिसरी भक्ती तुकोबाबाई सांगतात ती अशी आहे का माणसाला ज्या पद्धतीनं दुःखाच्या काळामध्ये देव आठवतो, ज्या वेळेस संकट येतात त्यावेळेस लोक कुणाकडे जातात? देवाकडे जातात. मग अनेक जणांचे नवसं असतात, काही जण पायी चालतात, काही जण काही दिवस चप्पल घालत नाही. हे कधी असतं? ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये काय आहे? दुःख आहे त्यावेळेस. पण समाधानाच्या वेळेस आणि आनंदाच्या वेळेस आपल्याला देव आठवत नाही. तुकोबाबाई एक वेगळीच भक्ती या तिसऱ्या चरणात सांगतात का सुखात आणि दुःखात दोन्हीही प्रसंगी ज्याला देव आठवतो ती खरी भक्ती आहे. फक्त दुःखात देव आठवला तर ती भक्ती नाही. आनंदाच्या क्षणी सुद्धा आपल्याला ज्या वेळेस सगळी काही उन्नती होते, सगळी काही संपत्ती मिळते, खूप आनंद असतो आपल्या घरामध्ये, त्यावेळेस सुद्धा आपल्याला कोण आठवला पाहिजे? देव आठवला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं होतं का लोकांना सुखाच्या काळात देव आठवत नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो का जीवनामध्ये दुःख हे येतच असतं, फक्त सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही. का जगू शकत नाही? मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. माणूस एका पायाने चालतो का 2 पायाने? किती? 2 पायाने. पण हे उत्तर चुकीचं आहे. माणूस एकच पायाने चालतो. किती पायाने चालतो? एकच पायाने चालतो. कसा चालतो ते तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस एक पाऊल आपला जमिनीवर असतो त्यावेळेस दुसरा पाऊल आपला कुठं असतो? कुठं असतो? हवेत असतो. ज्या वेळेस दुसरा पाय आपल्याला जमिनीत ठेवायचा आहे त्यावेळेस पहिला पाऊल पुन्हा हवेत आहे. बघा, माणूस ऍक्च्युली एकच पायाने चालतो, पण मदत दोन्हीही पायांची लागते. मदत ही दोन्हीही पायांची लागते. जीवन सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. तुम्हाला एक पाऊल सुखाचं टाकायचं आणि दुसरं पाऊल दुःखाचं टाकायचं. जर सुखाचं आणि दुःखाचं पाऊल जर तुम्ही टाकलं नाही तर तुमचं चालणंच होऊ शकत नाही. तुम्ही जाग्यावर उभे राहणार. काय होणार? उभे राहणार. जीवनामध्ये सुख आणि जीवनामध्ये दुःख हे येतच असतं. का तर पूर्वजन्मी जे आपण कर्म केली ते आपल्याला काय करावे लागतात? भोगावे लागतात. म्हणून दोन्हीही ठिकाणी सुखाच्या आणि दुःखाच्या ठिकाणी ज्यांना ज्यांना देव आठवतो ती देवाची भक्ती आहे. सगळ्यांकडून ते शक्य होत नाही, ठराविक लोकांकडून ते होतं आणि तेच खरे देवाचे भक्त आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नाही, कधीच जमत नाही. सप्त्याचं नियोजन करण्यासाठी जी कमिटी असते ती काही गावांमध्ये स्वतंत्र असते आणि जत्राचं नियोजन करणारी कमिटी स्वतंत्र असते. का? जत्राचं नियोजन सप्त्यावाल्यांना जमत नाही आणि सप्त्यावाल्यांना जत्रेचं नियोजन जमत नाही. म्हणून त्या कमिट्या कशा असतात? स्वतंत्र असतात. बाय चान्स एखाद्या तमाशावाल्याला जर कीर्तनाची तारीख घ्यायला लावली तर तो आम्हाला फोन करतो, म्हणजे जत्रेचा कमिटीवाला तो आम्हाला फोन करतो आणि म्हणतो महाराज गावात सप्ताह आहे. जत्रावाला बोलतो बघ, गावात सप्ताह आहे, अशा अशा तारखेला तुमचं कीर्तन ठेवायचंय, आहे का सुपारी रिकामी? त्यांना सुपारी शब्द घेतला तर समजून घ्यायचा हा नारायणगावचं गिऱ्हाईक. हे आपल्याकडलं नाही. म्हणजे काही लोकांना फक्त ते जमतं, काही लोकांना फक्त सप्त्याचं जमतं. पण याच्या पुढे जाऊन सांगतो, काही गावामध्ये असे काही लोक असतात का त्यांना दोन्हीही जमतं. त्यांना दोन्हीही अत्यंत व्यवस्थित, म्हणजे जो सप्त्याचं नियोजन करायला तोच जत्राचं नियोजन करायला, जो महाराज ठरवितो तोच तमाशा ठरवायला. तुम्हाला सांगतो, गाडीत 5-25 जण घेणार, नारायणगावला जाणार, तिथं गेल्यानंतर त्या बाई पुढं बसणार आणि तिच्या पुढं असं बोलणार जसा याचा पिढीचा धंदा आहे तमाशा ठरवायचा. म्हणजे जेवढा हुबीनं तो कीर्तनकार ठरवतो तेवढ्याच कौशल्यानं तो कोण ठरवतो? तमाशावाला ठरवतो. याच्याही पुढे जाऊन सांगतो थोडं. गावात कीर्तन चालू असलं
किंवा गावात तमाशा चालू असला तर तमाशा ऐकायला सगळ्यांच्या पुढं तोच, आणि कीर्तनकाराच्या पुढं सुद्धा सगळ्यात पुढं तोच. ठराविक लोकांचं सांगतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, तमाशा चालू असताना बाईला खडा मारायला सुद्धा तोच, आणि कीर्तनकाराला गुळाचा खडा ठेवायला सुद्धा तोच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुद्दा असा आहे का दोन्हीही ठिकाणी पाय ठेवून चालणं अशक्य असतं, पण ते चालल्याशिवाय चालणं होत नाही. म्हणून जीवनामध्ये सुख आणि जीवनामध्ये दुःख हे येतच असतं. पण जसं दुःखाच्या काळी तुम्हाला देव आठवतो, तसा सुखाच्या काळात जर देव आठवला तरच ती तुमची भक्ती आहे, अन्यथा तुमची भक्ती नाही. आपल्याला जे सुख दुःख भोगावे लागतात ते संचितानं भोगावं लागतात. अगदी देवाला सुद्धा चुकत नाही. महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे पूर्वजन्मात केलं ते देवाला सुद्धा चुकलं नाही. या ठिकाणी जन्माला आलेला देवाला सुद्धा दुःख भोगावं लागलं, भोग भोगावे लागले. आणि म्हणून जगाचा मालक असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. का तर या ठिकाणी दुःख हे मानव म्हणून जन्माला आला तर देव असला तरी भोगावा लागतो. चित्रकूटावर देव बसलेले असताना भरताने देवाला विचारलं का देवा, सगळ्या जगाचा मालक तू, आणि तुला असं दुःख का, तुलाच असं दुःख का. त्याचं उत्तर देताना गीत रामायणामध्ये त्याचं अत्यंत सुंदर वर्णन आलेलं आहे. त्यावेळी देव त्या भरताला सांगतो, अरे मी देव जरी असलो तरी माणूस म्हणून जन्माला आलोय. इथं मानवी देह आहे म्हणून मला हे भोग भोगावेच लागतात, दुःख भोगावंच लागतं. का तर या ठिकाणी जन्माला आलेला माणूस हा स्वतंत्र नसतो, हा पारतंत्र्यात असतो. दैवजात दुःखे भवता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक सुख आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. या ठिकाणी प्रत्येकाला हे दुःख भोगावं लागतं. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात 3री भक्ती सांगतात. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ हो, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, 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 वाहिला उद्वेग भोगले रे भोले संचिताते, भोगले रे भोले संचिताते, भोगले रे भोले संचिताते, भोगले रे भोले संचिताते. ठेविले आनंद कैसे ती रहावे, ठेविले आनंद कैसे ती रहावे, हो ठेविले आनंद कैसे ती रहावे, ठेविले
आपल्याला भजन करायचे. सर्व पुरुषांनी एकदा वर हात करा. सर्वांनी टाळी वाजवायची, भजन करायचे. हरी जय 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 जय. टाळी टाळी वाजवा, टाळी. जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा 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 रखुमाई. जय जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. रखुमाई. विठोबा 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 तुकोबाला शेवटच्या चरणामध्ये एक भक्ती सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणात आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाबांनी उत्तरार्धामध्ये सांगितलंय. पहिल्या चरणात सांगितलंय संकल्पावी माया संसाराची, संसाराबद्दल आसक्ती कमी असावी. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. शेवटच्या चरणामध्ये सुद्धा तुकोबाराय पुन्हा तो संसार जो आहे तो देवाच्याच पायावर अर्पण करायला सांगतात. का देवाच्या चरणी तो अर्पण करायचा आणि का तो देवाच्या चरणावर भार टाकायचा, त्याचं मुख्य कारण असं आहे का ज्या वेळेस आपण आपला भाव त्या देवाच्या चरणावर समर्पित करतो त्यावेळेस आपले संकट सांभाळण्यासाठी स्वतः देव धावत येतो. स्वतः तो देव आपल्या संकटासाठी पळत येतो. तुकोबाराय सांगतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात निवाराया. आलेल्या प्रत्येक आघाताला निवारण करण्यासाठी स्वतः देव येत असतो. याच्यासाठी उदाहरण सांगतो. संत मीराबाई, कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या संत मीराबाई, या मीराबाईंनी देवाचा धावा चालू केला. अशा पद्धतीनं धावा चालू केला
तर एक काळ असा आला, एक वेळ अशी आली का या जगामध्ये माझी आई सुद्धा भगवान श्रीकृष्ण, माझे पिता सुद्धा भगवान श्रीकृष्ण, माझी बहीण सुद्धा कृष्ण, माझा भाऊ सुद्धा कृष्ण. अशा अवस्थेवर त्या संत मीराबाई जाऊन पोहोचल्या. फक्त त्या देवाचं भजन, फक्त त्या देवाचंच भजन, ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मीराबाईंनी भजन केलं. तर श्वास जो असतो आपला, श्वास घेताना आणि श्वास आपण जो सोडत असतो, जशी आपण माळ जपतो हातामध्ये, या मीराबाईंनं स्वतःच्या श्वासाचीच काय केली, माळ केली. प्रत्येक श्वासाला कृष्ण घ्या, श्वास घेताना कृष्ण, श्वास सोडताना सुद्धा कृष्ण. सासू की माला पे सिमरू मैं पीकाना, सासू की माला पे सिमरू मैं पीकाना. वेळ अशी आली का त्या कृष्णाचं भजन करत असताना स्वतःच कृष्ण रूप झाल्या. आणि जगामध्ये जिकडं तिकडं जे नाथ होतं ते फक्त कृष्णाच्याच संबंधाने. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर, बन गया एक ही नूर. प्रेम की माला जपते 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 जपते, प्रेम की माला जपते, प्रेम की माला जपते 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 आप बनी मैं शाह. सासों की माला पे सिमरू मैं भिखाना, सासों की माला पे सिमरू मैं भिखाना, भिखाना भिखाना. अहो अशी भक्ती केली तर माझा भाऊ कृष्ण, पिता कृष्ण, माता कृष्ण. शेवटी वडिलांना वाटलं की ही आपल्या कुळाला काय करील, कलंकित करील, हिचं वेळेत लग्न केलं पाहिजे. म्हणून वडिलांनी तिच्यासाठी स्थळ आणायला सुरुवात केली. वडिलांना ठामपणे त्या मीराबाईंनी सांगितलं की यापुढे माझा पती जो असेल तो सुद्धा कोण आहे, कृष्णच आहे, मला लग्न सुद्धा नकोय. ह्या अवस्थेवर मीराबाई जाऊन पोहोचल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला का स्वतःच्या वडिलांनी तिला विष प्यायला दिलं. काय दिलं, विष का प्याला राजा जी ने भेजा, पीवत मीराबाई हासी रे, पीवत मीराबाई हासी रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष प्यायला दिलं पण त्या मीराबाईनं प्राशन केलं आणि त्या कृष्ण भक्तीमध्ये नाचायला लागली. राणा ने विष दिया मानो अमृत दिया, मीरा सागर में सरिता समाने लगी. राणा ने विष दिया मानो अमृत दिया, मीरा सागर में सरिता समाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महिलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन. वडिलांनी विष प्यायला दिलं, प्राशन केलं, देवाची भक्ती करायला लागली. परिणाम असा झाला, विष प्याली मीराबाई आणि काळा पडला देव. का काळा पडला तर सगळा भाव त्या देवाच्या चरणी समर्पित केल्यामुळे सगळं ते कष्ट आणि ते दुःख देवाने स्वतःवर घेतलं. देव काळा पडला. पण नंतर असं त्या देवाला वाटलं ह्याच मीराबाईला जर समजलं तर हीच दुःखी होईल. म्हणून देवाने पुन्हा आपलं सौंदर्य जसं होतं तसं केलं. पण मीराबाईनं विष प्याल्यानंतर त्याचं दुःख मी भोगलं याची खूण म्हणून देवाच्या गळ्याजवळ एक निळ्या कलरचा काळ्या कलरचा डाग असतो. कोणत्याही मूर्तीवर तो डाग असतो. मीराबाईचे सोसलेले ते देवाने काय आहे, कष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये आपला भाव एकदा का त्या देवाच्या चरणी समर्पित केला तर आपला सांभाळ करण्यासाठी स्वतः कोण असतो, देव असतो. असे कित्येक जणांचे उदाहरण पाहता येतील. अहो चोखोबा रायांच्या घरी पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी कोण आला,
देवाला. चोखोबाची बहीण झाला शारंधर, वैनी उघडा दार, हका मारी हका मारी, वैनी उघडा दार हका मारी. चोखोबाला दिंडीला निघून गेले, पण त्यांचा पत्नीच्या बाळणपणासाठी स्वतः देवाला एकदा का देवाच्या चरणावर आपला भाव समर्पित केला का आपल्याला सांभाळण्यासाठी स्वतः तो देव येत असतो. म्हणून तुकोबाला शेवटच्या चरणात भक्ती सांगतात का तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. देवाच्या चरणावर हा संसार आपण समर्पित करू आणि देवाला आवडणारी भक्तीच आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. लक्षात ठेवा, राजा कसा असावा, प्रजेचं हित बघणारा असावा. त्याच पद्धतीनं आपला जो देह आहे तो देवाच्या तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. या जन्माचं सार्थक त्या विठ्ठलाला पाहण्यात आहे. नाही तर तुकोबाला याच्या सापेक्ष सांगतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. नाहीतर तुमचा जन्म काय आहे, वायला गेलेला आहे. या जन्माचं काहीच खरं नाहीये. ज्ञानोबाला सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात, तैसे माझे भक्तिवीन जळो ते जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबा सांगतात, या पृथ्वीवर दगडांची संख्या कमी नाही आणि तुम्ही जर देवाची भक्ती केली नाही तर तुम्ही आणि दगड याच्यामध्ये काहीच बदल नाही. तुम्ही सुद्धा दगड आहात. किंवा देवाची भक्ती केली नाही तर तुमचं जीवन कसं आहे. एखाद्या बलाढ्य हत्तीला जर दात नसले तर जगाच्या मार्केटमध्ये त्याची किंमत नसते. एखादा पक्षी म्हणून जन्माला आला पण त्याला जर पंख नसले तर त्याच्याही जीवनाला किंमत नसते. कितीही देखणी आणि सुंदर महिला असेल पण तिच्या अंगी जर विधवा पण आलेला असेल, तिचा पती परमेश्वर जर वैकुंठाला गेलेला असेल तर त्याच्याही जीवनाला किंमत नाही. आणि लहानच वयामध्ये, अगदी लहान वयामध्ये एखाद्या मुलाच्या डोक्यावरून जर वडिलांचं छायाछत्र हरवलं तर त्याच्याही जीवनाला काहीच किंमत नाही. त्याच पद्धतीनं जिथं माणूस म्हणून जन्माला आला आणि देवाची भक्ती केली नाही तर या जगण्याला सुद्धा काहीच किंमत नाही. एक संत सांगतात, पंछी पंख बिना हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, पुत्र पिता बिनहिना. पक्षाचं जीवन पंखाशिवाय व्यर्थ आहे, हत्तीचं जीवन दाताशिवाय व्यर्थ आहे. विधवा महिला कितीही देखणी असेल तर तिच्या जीवनाचं मूल्यमापन शून्य आहे. आणि लहान मुलाला जर वडील नसतील तर त्याच्याही जीवनाला काडी मात्र किंमत नसते. हिंदी भाषिक संत सांगतात, पंछी पंख बिना हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, पुत्र पिता बिनहिना. तैसे मनुष्य हरि नाम बिना, हरि नाम बिना सुमिरन करले. टाळी टाळी टाळी. सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, करले मेरे मना. बीती उमर, बीती उमर, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना, बीती
देवाची भक्ती आपल्याकडून झाली पाहिजे. दुर्दशा अशी आहे का आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून देवाची भक्ती नाही. कबीरदासांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर आपलं जीवन लहानपणी खेळण्यात, तारुण्यामध्ये, व्यसनामध्ये, पैसा कमवण्यामध्ये गेलं आणि चुकून हुकून काही लोक साठी ओलांडल्यानंतर देवाच्या भजनाला लागले. कबीरदास सांगतात, बीत गए दिन भजन बिना रे, भजन बिना रे, बाल अवस्था खेल गवायो, जब यौवन तब मानधन रे, बीत गए दिन भजन बिना रे, भजन बिना. आपल्या महाराष्ट्रामध्ये जितेंद्र अभिषेकी नावाचे एक मोठे संगीतकार होऊन गेले. त्यांनी एक भावगीत या देशात जगामध्ये खूप प्रसिद्ध झालं त्यांचं, मराठी भाषेतलं ते भावगीत. त्या भावगीतात सुद्धा हेच सांगितलंय का लहानपण खेळण्यात गेलं, तरुण अवस्था व्यसनामध्ये, पैसा कमवण्यामध्ये गेली, नाव कमवण्यामध्ये गेली आणि मग वृद्धपकालामध्ये कुठे कुठे काही लोकांना त्या देवाची आठवण यायला लागली, पण त्यावेळेस अवयवांनी त्यांना साथ दिली नाही. ऍक्च्युली देवाचं भजन करण्यासाठी त्या लोकांनी उशीर केला, ते लेट झाले. बालवयी खेळी रमलो तारुण्य नाचले, बालवयी खेळी रमलो तारुण्य नाचले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चको, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चको, भुकेला चकोर, भुकेला चकोर. चला चला पाहण्याव झाला उशीर. काय सांगतात ते? उशीर झालाय, आपण लेट झालोय. चला चला पाहण्याव झाला उशीर, पांडुरंग 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 टाळी, पांडुरंग 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 पांडुरंग, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चको, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चको, भुकेला चको, भुकेला चको. म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाला आवडणारी भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे, जी देवाला आवडणारी असावी, जगाला आवडणारी नसावी. त्या पद्धतीची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. इतर भक्तीचा काही उपयोग नाही. बघा, मानव देह याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या प्राण्या पक्ष्यांकडे ज्ञान नसतं, फक्त माणसं ओळखता येतात. दारातल्या कुत्र्याला आपल्या घरातला कोण आणि गावातला कोण एवढंच ज्ञान आहे, याच्या पुढचं ज्ञान नाही. म्हणून कोणावर भुकलं पाहिजे आणि कोणावर भुंकू नये एवढंच त्याला समजतं, याच्या पलीकडे काही कळत नाही. ठराविक ज्ञान त्या कुत्र्याजवळ आहे. मला असं वाटतं माणूस जर त्या पद्धतीनं वागला, हा माझ्या जातीचा, हा माझ्या धर्माचा, हा माझ्या गावातला, हा माझ्या कुटुंबातला, हा माझ्या समाजाचा, हा माझ्या पक्षातला, फक्त एवढ्या लिमिटेड ज्ञानावर जर माणूस जगला तर मला असं वाटतं तो मानवी पातळीवर जगला असं म्हणता येत नाही. त्याहीपेक्षा पुढचं ज्ञान म्हणजे देवभक्तीचं ज्ञान आहे. त्या पद्धतीचं ज्ञान मानवाजवळ आहे. सर्वांगीण विचार करून माणसाने जीवन जगलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या जातीचा विचार केला नाही, कोणत्या समाजाचा विचार केला नाही, उलट स्वराज्याचा ज्या वेळेस त्यांनी मनाशी निर्धार धरला का आपल्याला स्वराज्य मिळवायचंय, ह्या मुघलांच्या सत्तेतून या जनतेची आणि आमच्या या महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या आबरूला वाचवायचा आहे, असा विचार ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी केला, त्यावेळेस सर्व समाजाचे घटक त्या शिवाजी महाराजांनी एकत्र केले. त्यावेळेस त्यांनी जातीचा, धर्माचा विचार केला नाही. विचार केला तो फक्त एकाच गोष्टीचा, का आम्हाला फक्त काय मिळवायचं आहे, स्वराज्य मिळवायचं आहे, आम्हाला स्वराज्याची स्थापना करायची आहे. बघा, अनेक अतिक्रमणं या देशावर झाली, अनेक जणांची अतिक्रमणं असतील, पण प्रत्येक अतिक्रमणाचा जो भाग होता तो वेगवेगळा होता. काही जणांना सत्ता मिळवायची होती,
सत्तेच्या माध्यमातून काही जणांना पैसा मिळवायचा होता, सत्तेच्या माध्यमातून काही जणांना काही एरिया आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा होता. पण मुघलांनी ज्या वेळेस शिवाजी महाराजांच्या अगोदर ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या मातीवर अतिक्रमण केलं, ते सत्ता मिळवण्यासाठी नाही, ते पैसा मिळवण्यासाठी नाही, ती जमीन मिळवण्यासाठी नाही, तर मुघलांचं जे अतिक्रमण होतं ते धर्मांतर करण्यासाठी होतं. कशासाठी होतं? फक्त हिंदू धर्माला त्रास द्यायचा, मुस्लिमांमध्ये या धर्माचे लोक आपल्यामध्ये घ्यायचे, यासाठी त्या लोकांनी अतिक्रमण केली होती. प्रत्येक अतिक्रमणाची कारणं वेगवेगळी असतात, पण मुघलांनी जे काही अतिक्रमण केले ते सत्ता संपत्तीसाठी न करता धर्म परिवर्तनासाठी केले. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या स्त्रीला बाटवायचं काम यांनी केलं, या ठिकाणी मंदिरं तोडण्या फोडण्याची कामं यांनी केलं. फक्त हिंदू धर्माचा नाश करणं हा त्याच्या मागचा हेतू होता. पण आमच्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक हिरा जन्माला आला, सर्व धर्माला सर्व जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि अशी एक शिकवण या शिवाजी महाराजांनी या समाजाला दिली. धर्मनिरपेक्षता शिवाजी महाराजांनी शिकवली. याही पुढे सांगतो, शिवाजी महाराजांकडे युद्धाचं कौशल्य सुद्धा इतकं सुंदर होतं, इतकं देखणं होतं. याही पुढे जाऊन सांगतो, शिवाजी महाराजांना इतिहासाची आणि भूगोलाचं सुद्धा इतकं ज्ञान होतं का तो अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला. कुणाला? शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला. ज्या वेळेस आला त्यावेळेस राज्यकर्ता कसा असावा हे शिवाजी महाराजांकडून शिकून घ्यावं. भेटण्याचं आमंत्रण कुणी दिलं? अफजल खानानं दिलं. अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मागे पत्र पाठवलं. बघा काय झालं माग. विठ्ठल 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 शिवाजी महाराजांनी उलट पत्र त्या अफजल खानाला पाठवलं का बघा तुम्हाला भेटण्यासाठी मी येण्यासाठी तयार आहे, पण येताना तुम्हाला मी सांगतो का तुम्हाला काही नजराना मला पाठवावं लागेल, आमच्या गडाची काही कामं करून द्यावी लागतील, रस्ते व्यवस्थित करून द्यावे लागतील. का करून द्यावे लागतील? तर तुमची येण्याची व्यवस्था मी गरीब असल्यामुळं करू शकत नाही, तुमचा डांगोरा मोठा आहे. एकच हेतू होता का यांच्या संपत्तीमध्ये आपल्या राज्याची काय करून घ्यायची, कामं करून घ्यायची. याही पुढे जाऊन सांगतो, शिवाजी महाराज गड उतरून खाली येणार होते. कुणाला भेटायला? अफजल खानाला. अफजल खान गड चढून जाणार होता. शिवाजी महाराजांनी भेटण्याची जी वेळ ठेवली होती ती वेळ सूर्य असाच मावळायच्या ज्या वेळेस वेळेला असेल त्याच वेळेस ठेवली. त्याचं एकच कारण होतं, वरून खाली येताना डोळे सूर्याच्या त्या किरणांमुळे दीप्ती नाही, पण अफजल खान वर येताना त्याच्या डोळ्यावर काय होतील? सूर्याचे किरण पडतील आणि आपली व्यूहरचना काय आहे, आपलं सैन्य कुठं असेल हे त्या अफजल खानाला काय होणार नाही, दिसणार नाही. शिवाजी महाराजांकडे भूगोलाचं ज्ञान होतं, इतिहासाचं होतं. शिवाजी महाराजांकडे गमिनी कावा होता. सगळ्या अंगानं त्यांनी विचार करून या स्वराज्याची स्थापना केली. मला असं वाटतं त्यांनी सुद्धा कधी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, सगळ्या राज्याचा विचार केला, सगळ्या मातीचा विचार केला, धर्माचा विचार केला. मला असं वाटतं ही सुद्धा देवाला आवडणारीच भक्ती आहे. अशा पद्धतीची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. असो, आपला वेळ थोडा पुढे गेलेला आहे. झालेली सेवा आपण माऊलींच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करत असताना माऊलींचं भजन होईल, शेवटची भैरवीची चाल होईल, नंतर शेवट होईल, उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन होईल आणि त्यानंतर फराळाला आपल्याला पंक्ती धरायच्या आहेत. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा माऊलींच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरी वेडी वापुडी उत्तरे परान महाराज तुम्ही नाही विचारी अधिकार फुला क्षमा पराज महाने ज्ञानेश्वर क्षमा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.